सामाजिक कार्य में अग्रणी होने के साथ साथ अम्बेडकरी बहुजन आंदोलन के जुझारू और विद्वान नेता ऑल इंडिया पैंथर सेना के रायगढ़ जिला कार्यकारी अध्यक्ष प्रशांत वाघमारे अपने असंख्य समर्थकों के साथ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया में शामिल हो गए। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया के रायगढ़ जिला संपर्क प्रमुख राहुल भाई सोनावले के जन्मदिन के मौके पर आयोजित पार्टी प्रवेश कार्यक्रम में आरआईपी के राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास अठावले के कुशल नेतृत्व से प्रभावित होकर और सुधागढ़ रायगढ़ के तेज तर्रार नेतृत्व राहुल सोनावले की कार्य प्रणाली पर विश्वास करते हुए प्रशांत वाघमारे और विदसाई गांव के कई ग्रामीणों ने अम्बेडकरी बहुजन आंदोलन को और मजबूत बनाने के लिए आरआईपी का झंडा उठाया। प्रशांत भाई वाघमारे के रूप में पार्टी को एक जुझारू, बहादुर, कुशल और सक्षम युवा नेता मिला है और पार्टी के वरिष्ठ नेताओं ने विश्वास व्यक्त किया है कि उनके उत्कृष्ट जनसंपर्क से आने वाले सालों में पार्टी संगठन को बहुत फायदा होगा। ऐसा बयान वरिष्ठ नेताओं ने दिया। सर, काय सांगाल, रायगड जिल्ह्यासह पूर्ण महाराष्ट्रामध्ये आगामी ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांमध्ये कशा पद्धतीची भूमिका असणार आहे? राज्य असेल, देश असेल, महायुतीच्या घटक पक्ष म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा महत्त्वाची भूमिका सातत्याने प्रत्येक निवडणुकीत बजावतो। मात्र तसा सत्तेमध्ये सहभाग किंवा निवडणुकीमध्ये भागीदारी आपल्याला मिळताना दिसत नाही। महाडमध्ये आठवले साहेबांना देखील आपण हा प्रश्न त्या ठिकाणी विचारला होता। काय सांगाल, या पुढच्या निवडणुकांमध्ये कशा पद्धतीची भूमिका असेल आपली? आदरणीय राहुलजी सोनावळे यांच्या वाढदिवसानिमित्त आज असलेल्या या कार्यक्रमाला सगळेच उपस्थित आहेत। आदरणीय माझे ज्येष्ठ सहकारी पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष अशोक बापू आज इथे उपस्थित आहेत। त्याच पद्धतीने मी आदरणीय राहुल सोनावळे यांना हार्दिक शुभेच्छा देतो। आणि आपण जे विचारलेला धम्मशील जी प्रश्न आहे तो अतिशय गांभीर्याचा प्रश्न आहे। गेल्या आठवड्यामध्ये रिपब्लिकन पक्षाची या बाबतीमध्ये बैठक झालेली आहे। खऱ्या अर्थानं आज महायुती झाली, पण ही अगोदर युतीच होती। शिवसेना आणि भाजप या युतीमध्ये 12 वर्षापूर्वी आम्ही प्रवेश केला आणि तो करत असताना 10% आम्हाला सहभाग मिळावा, वाटा मिळावा या अपेक्षेने गेली 12 वर्ष आम्ही सातत्याने त्यांना सगळ्या बाजूनी सहकार्य करत असो। ग्रामपंचायतीच्या जरी निवडणुका असल्या किंवा संसदीय पद्धतीच्या खासदारकीच्या निवडणुका असल्या त्याच्यामध्ये आम्ही आमच्या ताकदीने आंबेडकरी जनतेला समोर आणून जास्तीत जास्त भाजपाला ताकद देऊन आज भाजप इथपर्यंत आलेली आहे। महाराष्ट्रामध्ये आज 80% त्यांनी जवळजवळ पद सगळं संपन्न केलेलं आहे। हातामध्ये सत्ता आलेली आहे। त्याच्यामध्ये खारीचा वाटा हा रिपब्लिकन पक्षाचा आहे आणि त्या रिपब्लिकन पक्षाच्या खारीच्या वाट्याच्या अनुसार आम्हालाही 10% वाटा प्रत्येक जागेवर मिळावा अशी आमची सरळ अपेक्षा आहे। महामंडळात जर 67-68 महामंडळ आहेत, ह्या महामंडळात आम्हाला आज 10%चा वाटा मिळावा। आज सामान्यपणे आमच्या कार्यकर्त्याला एसईओ सुद्धा अजून करता येत नाही। आम्ही प्रपोजल टाकलेले असताना आणि त्याच्यामध्ये सातत्याने माननीय नामदार डॉक्टर रामदासजी आठवले साहेब प्रयत्न करीत आहेत। आमचाही सगळ्यांचा प्रयत्न चालू आहे। आदरणीय फडणवीस साहेब यांच्याबरोबर सुद्धा साहेबांच्या चर्चा सुरू आहेत आणि मला वाटतं येणाऱ्या हा महानगरपालिका आणि येणारी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या निवडणुकांमध्ये तरी आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये या सीटच्या 10% वाटा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि जे जे पक्ष सांगेल त्या अनुसार आम्ही आमचा मार्ग चोखाळणार आहोत। बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्श